हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नॅश वर्ल्ड. हे बघा काय करतोय माझा नवरा चप्पल चेंज करतो आहे आणि तो बॅग्स ठेवतोय, कारण की आम्ही निघालो आहे आता त्र्यंबकेश्वरचं दर्शनासाठी. आणि हे बघा, मी असं छान ट्रेडिशनलमध्ये रेडी झालेली आहे. पूर्ण लुक आम्ही तुम्हाला दाखवूच. A little longer than a few minutes later. हॅलो फ्रेंड्स, वी आर बॅक अँड आम्ही आता निघालेलो आहे मंदिरात जायला. आणि ॲज युजल मी ड्राईव्ह करतोय आणि मी बसलेली आहे जस्ट लाईक क्वीन. आमची पॅसेंजर प्रिन्सेस अजून काही काम नाही, बसताय फोटो बाय द वे घेते. कमेंट करून सांगा की मी कशी करते. दिसते. विलन मी कशी दिसते आहे? खूप जास्त अति सुंदर. तुला आता सांगितलं होतं काय म्हणायचंय? सगळ्यात जास्त सुंदर. हा, सगळ्यात जास्त सुंदर. आम्हाला आता इथून 1 तास लागणार ऍक्च्युली. हॉस्टेल पासनं त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे ते 1 तासाच्या अंतरावर आहे. 25 किलोमीटर्स टू बी व्हेरी प्रिसाइज. टू बी व्हेरी प्रिसाइज. तर तुम्ही इकडे थांबू शकता ऍक्च्युली. हा ना, द स्टे वॉज रिअली ब्युटिफुल. स्टे चांगला आहे. आम्ही अजून फक्त 2 दिवस एवढंच आहे राहणार की म्हणजे टेस्ट पण चांगला आहे, पण एवढंच आहे की जे फूडचे रेट्स आहेत ते थोडे हाय, थोडे कॉस्टली आहेत. थोडं म्हणजे त्यांनी थोडं म्हणजे याच्यात ठेवायला हवं होतं, रिझनेबल रेट मध्ये ठेवायला हवं होतं. बट दिस इज फॉर ऑल द हॉस्टेल्स ऍक्च्युली. सगळीकडेच असतं बिकॉज ते आउटस्कर्ट मध्ये असतात, तर तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन खाऊ पण शकत नाही, यु नो. तर इट्स देअर स्ट्रॅटेजी, वी कांट हेल्प इट. 1 hour later. आम्ही इथे पोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरला आणि थँक्स टू माझी बायको, तिच्यामुळे आम्ही कार थोडा 500 मीटर आणि 500 मीटर दूर लावलेली आहे. इथपर्यंत आलो असतो मी कार घेऊन, इथपर्यंत पण नाही मी चालत आलो आता इथपर्यंत. इथून पण आम्ही जिथे पार्किंगला लावली तिथे काय म्हणाले ते लोक की 500 मीटर आहे तिथनं. हां, हे सुखसागर सोडून तुम्ही तिकडे नाश्ता करायला आम्हाला कसं वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? तुम्हाला सुखसागर मध्ये सुख घ्यायला आवडत नव्हतं का तुम्हाला? तिथे किती सुख भेटलं असतं जेवलं असतं तर. हायजीनचा प्रॉब्लेम असतो. हायजीन सगळं बघावंच लागतं, पण आता हे तर सगळीकडे नसतं ना दादा. नाही हायजीन तर बघावंच लागतं ना यार, असं कसं. आणि आता हा अजून एक दरवाजा खूप ॲडजस्ट केलं भाई, म्हणून तर तिकडे खाल्लं बाहेर. वाजताच्या आत तुम्हाला बिना पार्किंग फीज देता आतमध्ये येऊ देतील. पोलीसवाले 9 नंतर येतात. चल ग बाळा, चला बाळा. तुम्ही इथे मिळेल तुला सेफ्टी पिन वगैरे बघ त्या काकांकडे. सेफ्टी पिन विसरली. मी विसरली तो डब्बा माझ्या बांगड्यांचा. आम्ही पूर्ण विसरलो ह्याच्यामुळे. आम्ही इथे पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार. इथनं जायचं आहे आम्हाला इथनं याच्यासाठी जायचं आहे कारण की आम्ही काढली होती पास VIP पास, जी कालच आम्ही बुक करून ठेवली होती. म्हणून आम्हाला इकडनं जावं लागतं, नाहीतर मग नॉर्मल तिकडनं जावं लागतं आहे. तसा जास्त गर्दी नाही आहे, तर अर्धा पाऊण तासच लागणार आहे. तू घेतले का फुलं? हे इकडनं किती इथनंच जायचं आहे ना आतमध्ये? तुम्हाला चप्पल वगैरे ठेवता येतं. काय करायचं, तू फुलं घे ना. फुलं ते मावशीकडनं घ्यायचे का तिकडनं? ते प्लास्टिकवाले घेऊन जाता येत नाही असं म्हणतात ते. जाऊ दे मग, घेऊन घेऊ. 100 रुपयाचे फुलं. अरे पण तसं पण 100 रुपयाचे फुलं रे भाई, 100 रुपयाचे फुलं. मी तिथून बांगड्या घेऊन घेते ना, बांगड्या नाही घातल्या. हां चल, बांगड्या घेऊन घे. तर पासवाल्या जे पण पास काढतात त्यांना इथनं एंट्री आहे. आम्ही कालच पास काढून ठेवली म्हणून आम्ही इथनं एंट्री करणार आहे. नॉर्मल लोकांना तिथे एंट्री आहे. तिथे तुम्हाला जायचं, हा जो रोड आहे ना इकडे चाललेला, तिथनं एंट्री आहे नॉर्मल लोकांची आणि इथनं एंट्री आहे पासवाल्यांची. सो बघू आता आपण
पहिले ढेपलला घ्यायचे आहेत बांगड्या. बांगड्या घेऊ. मी लावला आहे टिळक, म्हणजे हे गंध महादेवाचा. आम्ही आलो. काहीच्या बांगड्या नाही आहे तर मग हे घेऊन घे ना. सेफ्टी पिन नाही आहे. सेफ्टी पिन कुठेच भेटत नाही इथे. आतमध्ये जा. पेढे घ्यायचे आहे का पेढे? तुम्हाला आता मी नंतर दाखवतो. बाय. इथे पण पोहा होता यार. देवा नारायणा. का बाहेर पार्किंग करवली आज आम्हाला. तिथून चालत आलो आम्ही. ठीक आहे, महादेवासाठी एवढं तर बनतेच. A few minutes later. इथे आलेलो आहे आम्ही मंदिराच्या एकदम पायथ्यापाशी. ढेपूने फुलं घेतले, सेफ्टी पिन घेतली, सगळं घेतलं आहे. कसं वाटतंय दर्शनाला आली? चांगलं वाटतंय? चला आतमध्ये आय गेस फोटो काढण्यास मनाई आहे तर इथेच बंद करतो. पण हे मंदिर आहे आणि आतमध्ये महादेव आहेत. ती पूजा सुरू आहे तिथं. ओके बाय. A few minutes later. कसं वाटलं दर्शन करून? खूपच प्रसन्न वाटतं. खूप चांगलं वाटलं आम्हाला. खूप चांगलं, खूप छान. आणि दर्शन खूप छान झालं आहे ना आपलं. खूप लवकर झालं, वाटलं नव्हतं. अगदी 10 मिनिटात दर्शन झालं. चल इकडनं पास काढल्यामुळे. प्रदक्षिणा मारून घेऊ ना. एक प्रदक्षिणा मारू. पदर पदर खाली चालला तुझा. ढेपूची साडी बघा. ही ढेपूने घेतली होती लग्नात आमच्या. ती मस्त साडी आहे. वा वा वा. छान 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 छान. मस्त छान, मस्त छान तयार झालेली ढेपू. आणि कसं झालं, इतकं मस्त वाटतोय दर्शन करून. वा वा काय वा. झालं तुला? गड्डा आला ना तर त्यात पाय पडला म्हणून ते कसा बोलता बोलता मी मस्त छान वाटलं. पण मजा आली दर्शन करून. तुझ्यासोबत फिरलं? असं काय होत होतं? माझ्यासोबतच होतं असं. चला मग आता आम्ही तुम्हाला कारमध्ये भेटतो. आता आम्ही जातोय सप्तशृंगी. सप्तशृंगी. येस, मातेचं दर्शन करायला. सप्तशृंगी देवीचं दर्शन करायला चाललो आहेत ना. अजून काही डिटेल्स हवे असतील तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देऊच. पण डिस्क्रिप्शनमध्ये पण सांगू. डिस्क्रिप्शनमध्ये पण सांगू. पण चांगलं आहे दर्शन वगैरे. फक्त थोडं पैशांसाठी घेण देण असते इथे. पण ठीक आहे, बाकी तुम्ही या, दर्शन घ्या आणि आरामात जा. बाकी तुम्हाला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाच्या इथे सांगू. अजून काही तुला सांगायचं आहे? नाही, मला तर अजून खूप तिला काही चांगलं सांगायचं वाटलं. नाही आहे. खूप चांगलं मला वाटलं आहे काही तिला. सांगायचं नसतं, मला चांगलं कधीच सांगायचं नसतं, पण मला सगळं सांगायचं असतं. मीच सांगेल तुम्हाला. बाय. फेमस. ढेपूला गजरा लावून दिलेला आहे. ढेपू इतकी सुंदर दिसते गजऱ्यात. ढेपू खूप सुंदर दिसतेस तू गजऱ्यात. आणि आता आम्ही आलो आहे शिल्पा थाळी खायला. इथली सिन्स 1972 आहे आणि आम्हाला रिकमेंड केलं होतं म्हणून आम्ही इथे आलो आहे खायला. चांगली आहे का? नाईस प्लेस. लेट्स ट्राय द फूड. कसं आहे बघूया. पण चांगलं दिसतं आहे ना? कसं आहे? टेस्ट इज गुड. चला खाऊया मग. दाखवतो मला थोड्या वेळात अजून आम्ही काय करतोय. तर हे शिल्पा थाळी आहे आणि हे आय गेस मला जागा नाही माहिती कुठे आहे, पण तुम्ही सर्च करून घ्याल मॅपवर. ओके. हे नाशिक मार्केट आहे. नाशिक मार्केट. ओके, नाशिक मार्केटला आहे. चला खायचं का? खाऊ का मी? तू तर चालूच झाली भाई. खतरनाक आहे तर. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहे सप्तशृंगी गडावर. माझे पाय तर गेले भाई गाडी चालवत. 3 तास गाडी. 3 तास नाही, 2-2.5 तास गाडी चालवली. येणार होतो, उशीर झाला होता. पण हा बघा म्हटलं जाऊ दे, गड. आज येऊनच जाऊया आता. आम्ही ते रोपवेने चाललो आहे आणि कारण डेपू चालू शकत नाही म्हण. ढेपू चालू शकत नाही. साडीच चालू शकत नाही ढेपू. ढेपू तशी चालू शकते पण साडीत कसं खूप हार्ड आहे ना चालायला. तर खूप मेहनत घ्यावी लागते. काय हरकत नाही. असा गजरा लावून दिला आहे ढेपून आम्ही.
चांगला. तर मी तुम्हाला सप्तशृंगी मंदिर दाखवतो. सप्तशृंगी मंदिर कुठे आहे का? वरती आहे दादा, आपल्याला जायचं आहे अजून. आपण आता ते रोपवेचं तिकीट घेऊ. इथनं रोपवेचं तिकीट घेऊ आम्ही आणि तिथे मंदिर आहे. ते मंदिर आहे आईचं, सप्तशृंगी मातेचं. चला लाईनमध्ये लागूया. रोपवे रोपवे रोपवेची लाईन कुठे आहे? तर आता तिकीट घेतल्यावर तुम्हाला भेटू, ठीक आहे? आम्ही चाललो आहे रोपवेला. बांगड्या दिसलेल्या आहेत. आता थांबावं लागतं वाटतं. थांबलेलं आहे. मला घालायला हेल्प करतो का? हेल्प कर. कसं वाटतं? इथे पण उभं राहावं लागतं. तुझं नशीबच चांगलं आहे. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. नशिबावर पॉझिटिव्ह बोलायचं. रोपवे रोपवे. आम्ही आता लाईनमध्ये लागलेलो आहे. अर्धा पाऊण तास लागणार आहे दर्शनाला. गर्दी खूप गर्दी आहे. ठीक आहे, होऊन जाईल लवकर दर्शन. देवीचा आशीर्वाद. दर्शन झाल्यावर भेटू. चला. कसं वाटतंय दर्शन घेऊन? मस्त दर्शन झालं आमचं. आम्ही रोपवेमध्ये बसलोय परत. आता आम्ही खाली चाललो. आपण जय सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. रोपवेने खाली चाललोय. चला आता कारमध्ये बसल्यावर भेटू. A few minutes later. वेलकम बॅक मंडळी. आमचं आता सप्तशृंगी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जातो आहे. वी आर हेडिंग टुवर्ड्स हॉस्टेल अगेन. हॉस्टेल म्हणजे आपलं स्टेला. हां, आणि आम्ही आज सकाळी ॲक्च्युली मॉर्निंगला 9 वाजता आम्ही दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वरचं. तर तिथे ना 9च्या आधी जर तुम्ही गेले तर तुम्हाला जरा आतपर्यंत गाडी घेऊन जाता येईल, मे बी मंदिरापर्यंत. आणि तुम्हाला असं 500-600 मीटर चालून जावं नाही. आम्हाला जरा 5 मिनिटांनी उशीर झाला, त्यामुळे आम्हाला असं 500-600 मीटर चालावं लागलं. पण दॅट्स फाईन. म्हणजे महादेवाचं दर्शन करायला एवढं तर मेहनत आपण करू शकतो. कारण की आम्ही तसं VIP पास ऑनलाईन काढलेलं. 200 रुपये पर पर्सन आहे ते. ऑनलाईन पास आहे. तर त्यांनी तुम्हाला आमचं अगदी 5 मिनिटात दर्शन झालं. आम्हाला दर्शनाला वेळ नाही लागला. ते पोहोचायला जरा मग वॉक करून जावं लागलं. आणि त्यानंतर आम्ही मग ठरवलं होतं की आज सप्तशृंगीचं आम्ही थोडंसं कॅन्सल करू प्लॅन आणि मे बी उद्या जाऊ. कारण की आज मंगळवार होता तर देवीचा दिवस आहे, त्याच्यामुळे गर्दी राहिली असती. पण देवीचाच दिवस आहे म्हणून मग आम्हाला असं वाटलं की चला मग आज येऊनच जाऊया. म्हणून आम्ही थोडासा मूड चेंज केला. तर नाशिकपासून जवळपास आम्हाला 2 तास 15 मिनिटं असं काहीतरी लागले. आणि मग इथे आलेलो. इथे जर आम्हाला उशीर झाला म्हणजे दर्शनाला जवळपास पूर्ण पकडून म्हणजे इथे पोहोचल्यापासून आम्हाला 1.5 तासात आमचं झालं दर्शन. हो ना, 1.5 तास लागलेला रोपवे पासून म्हणताय का? आणि आम्ही रोपवेने गेलेलो. जर तुम्ही पायऱ्यांनी जायची तुमची इच्छा असेल तर 500-600 पायऱ्या आहेत आय गेस. तर तुम्हाला जवळपास 1.5 ते 2 तास चढायला, 1.5-2 तास उतरायला आणि दर्शनाला 1 तास, असं 5 तास लागतील. आणि ते शॉपिंगचं पण सांग ना, तुझे थांबली प्रत्येक दुकानात ते पण पकड ना. मी 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 फक्त मला ते काही घ्यायचं. प्रत्येक दुकानात विलन नाही इकडे, विलन इकडे. तू घेऊन दिला का पण काही? फक्त मला विलनने बांगड्या घेऊन दिल्या. कारण की माझा बांगड्यांचा पाऊच तो विसरलेला होता, त्यामुळे त्याला मी म्हंटल की मला तू बांगड्या घेऊन दिली. मला हिरवा बांगड्या घेऊन दिली. ओके, मी तुला माफ केलं. तू माझा पाऊच विसरला तरी. अरे चिमटी नको घेऊ भाई. यार पा मी लाड केला तरी तू चिमटी म्हणत असतो. विलन म्हणून मला नाही आवडत. तुझा नाही करणार तुझा लाड. जा मग म्हणशील ना तू माझा लाडू नाही करत तर मग मी तुला सांगेल की मी करते, पण मग तू मला असं किचकिच करत असतो. तर या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथनं घृष्णेश्वरला जाऊ परवा आणि मग तो पण व्लॉग टाकू. घृष्णेश्वरचा व्लॉग वेगळा बनवू आम्ही तसा. आणि आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे आणि आम्ही बाकीचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये लिहूच.
त्यामुळे तुम्ही बघा आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आमचे कालचा हॉस्टेलवाला व्हिडिओ पण बघा. 74 फॉलोअर्स आहेत. कालचा हॉस्टेलवाला व्हिडिओ पण बघा. आम्ही हॉस्टेलवाला व्हिडिओ पण टाकलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा. आम्ही हॉस्टेलचं सगळं डिटेल्स सांगितलेले आहेत, त्यात कसं आहे काय आहे. शेगावला जी संस्थान आहे ना तीच म्हणजे त्यांचीच एक संस्थान आहे, मस्त आहे तिथे इथे राहायची आहे, सोय हा. वगैरे, तर तुम्ही तिथे पण राहू तिथे शकता. पण तुम्ही राहू शकता. आम्ही हॉस्टेल प्रिफर केलं कारण की आम्हाला हॉस्टेलमध्ये राहायला आवडतं त्यामुळे, आणि आम्हाला नाही, ट्राय म्हणजे करायचं होतं बाकीच्या गोष्टी नाशिकचं पण हॉस्टेल. करायचं होतं म्हणून हा hostel prefer म्हणून आम्ही प्रिफर केलं. पण तुम्ही बाकी पण स्टेज बघू शकता आणि तिकडे राहू शकता. आणि येस, मग आता आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय, टेक केअर अँड प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, काय कमेंट करा. आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आमचं इंस्टाग्रामचं लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत, तर प्लीज आम्हाला किंवा फॉलो करा. चॅनलच्या बायोमध्ये पण. येस, ओके, बाय.